मुंबईमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। अनेक भागामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसतोय। मुंबईहून ठाणे नाशिककडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू असल्याचंही दिसतंय। मुंबईमध्ये मुसळधार पावसानं पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। रात्रभर कोसळत असलेल्या पावसानं मुंबईतील सखल भागामध्ये पाणी साचले। चुनाभट्टी सोमया मैदान परिसरामध्ये पाणी साचल्यानं पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे। तर किंग सर्कल गांधीनगर भागामध्येही पाणी साचलेलं आहे। त्यामुळे मुंबईहून ठाणे नाशिककडे जाणारी आणि ठाण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबलेली आहे। पावसाचा जोर सर्वत्र दिसून येत असून रात्रीपासून कल्याण डोंबिवली ठाणे मुंबई उपनगर शहर परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विशाल, आज दहीहंडी आहे, आज सर्वत्र उत्साह पाहायला मिळणार आहे, मात्र कुठेतरी या उत्साहावर विरझण पडताना दिसतंय, कारण मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। प्राची बरोबर आहे, आज दहीहंडी आहे, मात्र काल रात्रीपासून जे आहे ते संपूर्ण मुंबई शहर उपनगर आणि ठाणे जिल्ह्याला अक्षरशः पावसानं झोडपून काढलेला आहे। आपण इथे दृश्यांमध्ये बघू शकतो की हा कुर्ला आणि विद्याविहार मधला जो रेल्वे मार्ग आहे त्या रेल्वे मार्गावरती पाणी साचलं आहे आणि त्याच्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती सुमारे 20 ते 25 मिनिटे उशिराने आहे। तर पावसाचा सगळ्यात मोठा फटका जो बसलेला आहे तो रस्ता वाहतुकीला बसलेला आहे। मुंबई ते नाशिक जो महामार्ग आहे तो पूर्णपणे ठप्प झाला होता। काही वेळांपूर्वी गांधी मार्केट जो परिसर आहे चुनाभट्टी परिसर वगैरे त्या भागामध्ये सखल भाग जो समजला जातो तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि त्यामुळे पूर्ण जी मुंबईहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक होती ती ठप्प झालेली होती। त्याचप्रमाणे जी ठाण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक आहे ती सोमय्या मैदान परिसर जो आहे त्या भागामध्ये पाणी साचल्यामुळे ती त्या ठिकाणची जी रस्ता वाहतूक आहे ती सुद्धा विस्कळीत झाली आहे। एकूणच आपण बघितलं तर रेल्वे वाहतूक आणि रस्ता वाहतूक या दोन्ही ठिकाणी जे आहे ते या मुसळधार पावसाने जो आहे तो फटका बसलेला आहे। आता जोर असाच चालू राहिला तर मात्र या सखल भागांमध्ये अजून पाणी वाढेल आणि त्याचा फटका जो आहे हा नागरिकांना असून बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। नक्कीच विशाल, तर आपण पाहतो हे दृश्य अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। रात्रीपासूनच मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि याच पावसाचा परिणाम म्हणजे आता अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। रस्ते वाहतुकीला याचा मोठा फटका बसलेला आहे। अद्याप तरी रेल्वे वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू आहे, त्या संदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाहीये, मात्र रस्ते वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे। मध्य रेल्वेची वाहतूक काही मिनिटांना उशिरा असल्याचं कळतंय, मात्र कुठेही लोकल खोळंबलेले नाहीयेत, तर रस्ते वाहतूक मात्र संथ गतीने सुरू आहे। कल्याण डोंबिवली ठाण्यामध्ये देखील जोरदार पाऊस बरसतो।